जळगाव जिल्ह्यात पिके सडली. आता दिवाळी शासकीय मदतीवर अवलंबून अनेक ठिकाणी पंचनाम्याचे काम पूर्णत्वास. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा मदतीची. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाजारपेठेत दिवाळी खरेदीच्या सुपर संडे. ग्राहकांनी साधला मुहूर्त. नवीन कपडे, सजावटीचे साहित्य आणि विद्युत साहित्यांनी बाजारपेठ बहरली. नंदुरबार जिल्ह्यात शार्कवन अन गौरीची लाली, तरीही शेतकऱ्यांच्या खिसा राहतोय खाली. नंदुरबार बाजारात मिरची आवक सुरू. दरवाढी अभावी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धुळे शहरात अवघ्या 15 दिवसातच सिग्नल यंत्रणा विस्कळीत. सर्वच ठिकाणी पिवळा दिवा. धुळेकरांची वाहतूक शिस्त पुन्हा बिघडली. शहर वाहतूक शाखेकडून शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू असल्याचा दावा. अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी त्यांना अंधारात दोपटले. आमदार जगताप यांचा खळबळजनक दावा. नगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती मोर्चा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे चालकाकडील दरवाजातून चढू न दिल्याने सैनिकांनी फोडली बसची काच. दिवाळीची चाहूल लागली असताना यंदा फराळाच्या तयारीत गृहिणींनी दिलासा मिळण्याऐवजी अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत किराणा दरामध्ये 10 ते 15% वाढल्याने घरगुती बजेट ढासळले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पालिकेत नव्याने वाढलेल्या 9,000 मालमत्ता. महसुलातही पडणार मोठी भर. महसुलात 3 पट वाढीचा अंदाज. पालिका हद्दीत 16,000 मालमत्ताची करण्यात आली नोंदणी. धुळे जिल्ह्यात जीवघेण्या खड्ड्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात. धुळे सुरत महामार्ग साक्री निजापूर दरम्यान समस्या. रस्ता दुरुस्तीची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये 112 किलो तर जामखेडमध्ये 28 किलो गांजा जप्त. पारनेर पोलिसात गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव चोपडा राज्य मार्गावर धुळीचे लोट. प्रवास धोकादायक. रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू. कामाची गती वाढवण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील बयाडे गावात बिबट्याचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. बंदोबस्त करण्याची मागणी. आगामी 4 दिवसानंतर दिवाळी सणाला प्रारंभ होणार. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील कुंभारवाडा भागात लक्ष्मी मूर्ती घडवण्याच्या कामांना गती आली. सिमेंटवरील जीएसटी आता घटला. घरांच्या किमती उतरणार आहे का? शहरातील बांधकाम व्यावसायिक म्हणतात. घरांच्या किमती 5% कमी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे परिश्रम कष्टासोबत शिवभक्तीवर विश्वास ठेवा. प्रदीप कुमार मिश्रा. लाखो भाविकांच्या उपस्थितीत शिवपुराण कथेला प्रारंभ. जळगाव जिल्ह्यात बडगाव शेतकरी संघातर्फे लवकरच होणार लिंबू खरेदी. नाफेडकडे प्रस्ताव सादर. संघाच्या वार्षिक सभेतील माहिती. प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान. नाशिक जिल्ह्यातील मालेगावी स्वतंत्र मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन. नियंत्रण कक्ष येथे प्रारंभ. गंभीर गुन्ह्याच्या तपासात होणार मदत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातील राणीपूरच्या रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया गृहामुळे दिलासा. पहिल्याच दिवशी झाल्या 3 शस्त्रक्रिया. राणीपूर येथे रुग्णालयात शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे वडिलांची अस्थे आणि राख शेतात टाकून वृक्षारोपण. दशक्रिया विधीनंतर मुलाकडून अनोखा उपक्रम. अहिल्यानगर जिल्ह्यात ऐन दिवाळीत बाजारपेठेतील रस्त्यावर कोंडी. एका बाजूने खोदला रस्ता, दुसऱ्या बाजूनी दुहेरी वाहतूक. वारंवार होते वाहतूक कोंडी. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथे पांशकुशा एकादशीच्या दिनी श्रीमंत बालाजी महाराजांचा रथ संपूर्ण गावात मार्गक्रमण करून गोविंदाच्या जयघोषात पार पडला. नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरातील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात आधुनिक सुविधांनी युक्त सांस्कृतिक सभागृह उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात अस्तंबा ऋषीच्या यात्रोत्सवावर यंदा राहणार ड्रोन कॅमेऱ्याचा वोच. प्रशासनाची आढावा बैठक. यात्रा शांततेत पार पाडण्याची विधी उपाययोजनावर दिला भर. पश्चिम रेल्वेच्या सुरत भुसावळ रेल्वे महामार्गावरील दुरुस्तीसाठी होड रेल्वे गेट 60 दिवस बंद. वाहतूक वळवली. ग्रामस्थांना गैरसोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिक हैराण. 4 वर्षे प्रशासक राज. शहराचा विकास मात्र ठप्प. जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यात आमर्दे येथे साधना पाटील माध्यमिक विद्या मंदिर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पाटोदा गावाला 38 गाव योजनेतून पाणी पुरवठा करण्याच्या सूचना. छगन भुजबळ. निफाड येवला तालुक्यातील जलजीवनचा आढावा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात अखेर कुकावळ ते सारंगखेडा खड्डेमय रस्ता दुरुस्तीच्या कामाला मिळाला मुहूर्त. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे पटेल फार्मसीत व्यावसायिक नीती मूल्यवर मंथन. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग.
अहिल्यानगर जिल्ह्यात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळते. यातून महिलांची प्रतिभा व कष्टाचा सन्मान होतो, असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यातील यावल येथे शिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित समाज बांधव. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे नांदूर मधमेश्वर अभयारण्यातून साहित्यासह अवैध वाळू साठा जप्त. वाळू तस्करांचे दाबे दणाणले. वन विभागाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यात गुरुजी बदली झाले, नवीन रुजू झाले नाही. शिक्षकांच्या बदलीमुळे शाळांची स्थिती गंभीर. धुळे जिल्ह्यात मक्याची वाढली आवक, उन्हामुळे दरात वाढ. दोंडाईच्या बाजार समितीत वाहनांच्या लागल्या रांगा. अहिल्यानगर जिल्ह्यात पंचनामे झाले, आता दिवाळी गोड होणार का? कर्जत तालुक्यात 50,925 हेक्टर बाधित. जळगाव जिल्ह्यातील पारोळे येथे देशात परीट समाजाला 2 वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये विभागल्यामुळे महाराष्ट्रातील परीट समाजाचे मोठे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. त्यामुळे या समाजाच्या अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी पारोळ्यातील समाज बांधवांनी केली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अंमली पदार्थाची विक्री, कारवाईची मागणी. दिंडोरीत भाजपाकडून पोलिसांना निवेदन. शेतीत करिअर घडवणार, एग्रीच्या प्रवेशांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा. नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रक्रिया पूर्ण, विद्यार्थ्यांकडून कृषी अभ्यासक्रमांना उत्तम प्रतिसाद. धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्ड्याविरोधात शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोदेगाव येथे 11 दिवसानंतर वंजारी समाजाचे एसटी आरक्षणासाठीचे उपोषण मागे. थाटे वाडगाव येथील उपोषण, 15 दिवसात निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यात राज्य शासनाने अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी 282 तालुक्यांना बाधित जाहीर केले. त्यात जिल्ह्यातील चोपडा व यावल वगळता 13 तालुक्यांचा समावेश केला. मात्र गेल्या 48 तासात शासनाने बदलवलेल्या GR नुसार बाधित तालुक्यांना विशेष पॅकेजचा लाभ मिळेल किंवा नाही, याविषयी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नाशिक जिल्ह्यातील येवल्यात सामाजिक प्रबोधन, काव्य गझलातून रंगले मुक्ती काव्य संमेलन. धर्मांतर घोषणेच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन. नंदुरबार जिल्ह्यात गुरु तेग बहादूर शताब्दी वर्ष समिती सह अध्यक्षपदी श्रावण चव्हाण. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कार्यरत असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र स्पष्टपणे दर्शनी भागावर लावणे पुन्हा एकदा बंधनकारक केले. अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील प्रवरा खऱ्यातील काळ्या कसदार जमिनीत आता विहीर व लिफ्टच्या पाण्यावर भात शेतीचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. भात शेतीबरोबरच आता या पट्ट्यातील अनेक शेतकरी आल्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पुणे येथे एका कंपनीत कार्यरत सॉफ्टवेअर अभियंता आणि रोकडे तांडा तालुका चाळीसगाव येथील तरुण सुभाष सरिचंद राठोड वय 30 हा वाहनांच्या धडकेत ठार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री नस्तनपूर पिंपरखेड रेल्वे गेटजवळ चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर घडली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील श्री महालक्ष्मी माता स्थापना दिनानिमित्त बुधवारी दिनांक 8 ऑक्टोबर ते शनिवारी दिनांक 11 ऑक्टोबर पर्यंत शतचंडी महायज्ञ सोहळा महालक्ष्मी मंदिर लाल चौक येथे पार पडला. नंदुरबार जिल्ह्यात एकलव्य विद्यालयाच्या 14 वर्ष वयोगटाचा संघ पुन्हा एकदा यशस्वी होत विभाग स्तरावर पोहोचला. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि विशेषतः महिला सदस्यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महिला बचत गट सक्षमीकरण व कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील करुले शिवारातील ओढा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला. त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते हटवून ओढा कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी करुले ग्रामस्थांनी केली. त्या संदर्भाने आमदार अमोल खताळ यांना निवेदन देण्यात आले.